नमस्कार मंडळी, मी भोराव किरणबाई आज तुम्हाला मसूरची डाळ करून दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. आता इथे मसूर घेतलंय, एक बटाटा, एक टमाटर. आता ही मसूर मी डाळ शिजवून घेतलेली आहे. आता ते डायरेक्ट आपण ती फोडणीला घालूया. मी आता इथं कढई तापत ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मी 1 चमचा तेल घातलेला आहे, 1 चमचा जिरा, 1 चमचा राई आणि 2 लाल मिरची एवढं त्याच्यात मी घातलेलं आहे. आता आपण ते तेलामध्ये परतून घेऊया. मग त्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा घालूया. तोही व्यवस्थित आपण तेलामध्ये परतून घेऊ. अशा प्रकारे आपला कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग घालूया, 1 चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट घालून घेऊ आणि चवीनुसार मीठ. हे सगळं आपण व्यवस्थित परतून घेऊया. आता आपण ही शिजवलेली डाळ आहे ती त्याच्यामध्ये घालून घेऊ. आता ही त्याच्यामध्ये व्यवस्थित डाळ घालते. आता हे सगळी मिक्स करून घेऊया. मग त्याच्यामध्ये आपण शिजवलेला बटाटा घालून घेऊ. तेही सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता ह्यामध्ये आपण एक थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली आहे ती घालून घेऊ. हे सगळं आपल्याला सगळं टाकून झालेलं आहे. आता आपण त्याला मस्तपैकी एक उकळी आता काढून घेऊ. बघा आपली आता उकळ मस्तपैकी आलेली आहे. ती खायलाही सुद्धा छान लागते, भातावरही छान लागते आणि चपातीवर पण खूप छान लागते. आपण घट्ट केलेली आहे डाळ. अशा प्रकारे आपली मसूरची डाळ तयार झालेली आहे. खूप छान लागते चवीला. तुम्ही करून बघा, तुम्हालाही आवडेल. अशा प्रकारे आपली मसूरची डाळ तयार झालेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल मंडळी तर लाईक करा आणि फॉलो करा. धन्यवाद.